नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बीएडला जो गणित अध्यापन पद्धती मॅथमॅटिक्स टीचिंग मेथड नावाचा विषय, त्या विषयातील गणित शिक्षकाची महत्त्वाची गुणवैशिष्ट्ये इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॅथमॅटिक्स टीचर याविषयी माहिती घेऊ। मी प्राध्यापक एम आर जोशी, MA मेडसेट, श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर ह्या पदावर करते। चला तर पाहूया गणित शिक्षकाची महत्त्वाची गुणवैशिष्ट्ये इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॅथमॅटिक्स टीचर। प्रस्तावनेमध्ये पहा, गणित शिक्षक हा केवळ विषय शिकवणारा नसून तो विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक, प्रेरणास्रोत आणि ज्ञानाचा स्रोत असतो। खालील गुणवैशिष्ट्ये एका चांगल्या गणित शिक्षकामध्ये असणे आवश्यक आहे। गणित शिक्षकाच्या नावातच काही शिक्षकांची गुणवैशिष्ट्ये समाविष्ट आहेत। उदाहरणार्थ शिक्षक, शी म्हणजे शिलवान, क्ष म्हणजे क्षमाशील, क म्हणजे कर्तव्यदक्ष। शिक्षकाला इंग्रजीत टीचर असे म्हणतात। त्याही नावात शिक्षकाची काही गुणवैशिष्ट्ये दडलेली आहेत, जसं टी म्हणजे ट्रूथफुल, ई म्हणजे एनर्जेटिक, ए म्हणजे ॲक्टिव्ह, सी म्हणजे चेअरफुल, एच म्हणजे हेल्दी, ई म्हणजे इव्हॅल्युएटर, आर म्हणजे रेस्टलेस। त्याचबरोबर खालील काही गुणवैशिष्ट्ये गणित शिक्षकामध्ये असलीच पाहिजेत, जसं तो शिस्तप्रिय असावा, डिसिप्लिन्ड। गणित हा तर्कशास्त्र आणि नीटनेटकेपणा यावर आधारलेला विषय असल्यामुळे शिक्षकाने स्वतः शिस्तप्रिय असणे आवश्यक आहे। वेळेचे योग्य नियोजन, नियत वेळेत अध्यापन पूर्ण करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये शिस्त रुजवणे हे शिक्षकाच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत। उदाहरणार्थ शिक्षकाने गणित शिकवताना वर्गात वेळेचे काटेकोर नियोजन करणे आणि विद्यार्थ्यांना सातत्याने सराव करण्यास प्रवृत्त करणे आवश्यक आहे। तसेच गणित शिक्षक हा प्रेमळ व नम्र असावा, काइंड अँड हंबल। शिक्षक विद्यार्थ्यांच्या भावनांना समजून घेणारा आणि मदतीसाठी तत्पर असावा। जर विद्यार्थी गणित समजावून घेण्यात अडचण अनुभवत असतील तर त्यांना संयमाने समजावून सांगणे त्याने महत्त्वाचे आहे। उदाहरणार्थ जर एखादा विद्यार्थी वारंवार चूक करत असेल तर त्याला रागवण्याऐवजी त्याने प्रेमाने व शांतपणे मार्गदर्शन करणे आवश्यक आहे। तसेच तो नवोपक्रमशील, इनोव्हेटिव्ह असला पाहिजे। शिक्षकाने पारंपरिक पद्धतीने शिकवण्यापेक्षा नवीन आणि आकर्षक अध्यापन तंत्रांचा अवलंब करावा, जसं टेक्नॉलॉजी वा गेम बेस्ड लर्निंग, कृती आधारित शिक्षण यांचा उपयोग त्याने करणे आवश्यक आहे। उदाहरणार्थ गणित संकल्पना शिकवताना जिओजेब्रा, डेस्मॉस, कहूत यासारख्या तंत्रज्ञानाचा त्याने वापर करावा। तसेच तो प्रामाणिक व वक्तशीर असला पाहिजे, ऑनेस्ट अँड पंक्च्युअल। शिक्षक हा विद्यार्थ्यांसाठी आदर्श असतो, त्यामुळे त्याने आपल्या वर्तनातून प्रामाणिकपणा आणि वेळेची शिस्त दाखवावी। गणितात अचूकता आवश्यक असल्याने शिक्षकाने सत्यता आणि प्रामाणिकतेचे पालन करावे। उदाहरणार्थ शिक्षकाने परीक्षेचे मूल्यांकन करताना निष्पक्ष मूल्यमापन करणे आणि वेळेवर निकाल जाहीर करणे आवश्यक आहे। तसेच शिक्षकाकडे व्यासंगी वृत्ती असली पाहिजे, स्कॉलरली ॲटिट्यूड। गणित हा विस्तृत आणि सतत विकसित होणारा विषय आहे, त्यामुळे शिक्षकाने स्वतः सतत शिकण्याची वृत्ती ठेवावी। गणितातील नवीन संकल्पना, संशोधन आणि अध्यापन पद्धती शिकण्यासाठी त्याने प्रयत्नशील राहावे। उदाहरणार्थ शिक्षकाने गणितीय संशोधन पेपर, रिसर्च पेपर वाचणे आवश्यक आहे। कार्यशाळांमध्ये सहभागी होणे आणि नवीन अभ्यासक्रमांचे अध्ययन करणे त्याने आवश्यक आहे। तसेच शिक्षक हा अध्यापन कौशल्य असणारा असावा, इफेक्टिव्ह टीचिंग स्किल्स त्याच्याकडे असली पाहिजेत। गणित शिकवताना संकल्पना स्पष्ट आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याची क्षमता त्याच्याकडे असावी। शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पद्धती ओळखून त्यानुसार अध्यापन करावे। उदाहरणार्थ संकल्पनांची स्पष्टता वाढवण्यासाठी शिक्षकांनी तक्ते, आकृत्या, उदाहरणे आणि प्रत्यक्ष जीवनातील संदर्भ वापरणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर शिक्षकाचे विषय ज्ञान हे सखोल असावे, विषयाचे सखोल ज्ञान असणारा असावा, तो डीप सब्जेक्ट नॉलेज त्याच्याकडे असले पाहिजे। शिक्षकाने गणितातील संकल्पना फक्त वरवर न शिकवता त्या संकल्पनांच्या मूळ गाभ्याचे ज्ञान विद्यार्थ्यांना द्यावे। गणिताच्या विविध शाखांबद्दल शिक्षकाला सखोल माहिती असावी। उदाहरणार्थ शिक्षकाकडे पायथागोरस प्रमेय शिकवताना त्याच्या विविध सिद्धता देण्याच्या पद्धतींची माहिती असणे आवश्यक आहे। 8वा विद्यार्थ्यांचे योग्य मूल्यमापन करणारा असावा, फेअर इव्हॅल्युएटर। विद्यार्थी नेमका कुठे चुकतो हे ओळखून त्याला योग्य प्रत्याभरण देणे आणि त्याला सुधारणा करण्यासाठी उपाय सुचवणे हे शिक्षकाला जमले पाहिजे। गणिताच्या शिक्षकाला मूल्यमापनाचे विविध प्रकार व साधने त्यांची माहिती असली पाहिजे व त्याने विद्यार्थ्यांच्या विकासासाठी त्यांचा वेळोवेळी उपयोग केला पाहिजे। उदाहरणार्थ प्रत्येक विद्यार्थ्यांची ताकद आणि कमकुवत बाजू समजून घेऊन त्यानुसार त्याने विद्यार्थ्यांना अतिरिक्त मार्गदर्शन दिले पाहिजे। त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा, मोटिवेटर अँड इन्स्पायरर। उत्तम शिक्षक तोच जो विद्यार्थ्यांना वेळोवेळी प्रेरणा देत असतो। गणित अनेक विद्यार्थ्यांसाठी कठीण वाटणारा विषय आहे, त्यामुळे शिक्षकाने त्यांना गणिताची गोडी निर्माण करून आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे। गणिताच्या संकल्पना रंजक आणि आकर्षक पद्धतीने शिकवणे आवश्यक आहे। उदाहरणार्थ गणिती कोडी, खेळ, गणितीय ट्रिक्स आणि यशस्वी गणित तज्ज्ञांच्या कथा सांगून प्रेरणा देणे। त्याच्यानंतर 10वं वैशिष्ट्य आहे तंत्रज्ञानाचा अध्यापनात वापर करणारा शिक्षक असला पाहिजे, टेक्नॉलॉजी ओरिएंटेड टीचर। आधुनिक तंत्रज्ञानाचा गणित अध्यापनात शिक्षकाला उपयोग करता आला पाहिजे। ई लर्निंग, व्हर्च्युअल क्लासरूम, डिजिटल टूल्स, पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन इत्यादी बाबींचा त्याला अध्यापनात सहजतेने वापर करता आला पाहिजे। उदाहरणार्थ गणित शिकवताना शिक्षकाने जिओजेब्रा, डेस्मॉस, मायक्रोसॉफ्ट एक्सेल, मॅटलॅब यासारखी
सॉफ्टवेअर्स त्याला वापरता आली पाहिजेत. तर समारोपामध्ये असं म्हणेल, गणित शिक्षकाच्या व्यक्तिमत्वात शिस्त, प्रेमळपणा, नवोपक्रमशीलता, व्यासंगी वृत्ती, सखोल ज्ञान, वक्तशीरता आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक भूमिका असणे आवश्यक आहे. ही सर्व गुणवैशिष्ट्ये शिक्षकाला फक्त विषय शिकवणारा नव्हे तर विद्यार्थ्यांचा एक उत्तम मार्गदर्शक आणि आदर्श बनवतात. एक चांगला गणित शिक्षक केवळ गणितातील नियम वा सूत्रे शिकवत नाही तर विद्यार्थ्यांमध्ये तर्कशक्ती आणि आत्मविश्वास निर्माण करतो. धन्यवाद. थँक्यू. सबस्क्राईब करा, शेअर करा.